जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारताने कठोर पावलं उचलली। सिंधू पाणी कराराला स्थगिती देणं हा त्यापैकी एक प्रमुख निर्णय। पण नेमका काय आहे सिंधू पाणी करार जाणून घेऊयात सविस्तर। भारत आणि पाकिस्तानमध्ये वाहणाऱ्या सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या सतलज, बियास, रावी, झेलम आणि चिनाब नदीचं पाणी दोन्ही देशांनी वाटून घेण्याच्या कराराला सिंधू पाणी करार म्हणतात। हा करार 19 सप्टेंबर 1960 साली जागतिक बँकेच्या मध्यस्थीने झाला। 9 वर्षांच्या वाटाघाटीनंतर जागतिक बँकेने मध्यस्थी केली आणि भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष अयूब खान यांनी सामायिक नद्यांचं व्यवस्थापन करण्यासाठी त्यावर स्वाक्षरी केली। या करारानुसार भारत हा पूर्वेकडील बियास, रावी आणि सतलज नद्यांचं पाणी वापरतो, तर पश्चिमेकडील चिनाब, सिंधू आणि झेलम नद्यांचं पाणी पाकिस्तानला दिलं जातं। तर या करारानुसार भारताला 6 नद्यांच्या पाण्यापैकी फक्त 20% पाणी मिळतं, तर पाकिस्तानकडून 80% पाण्याचा वापर केला जातो। या नद्या पाकिस्तानमध्ये विशेषतः पंजाब आणि सिंध प्रांतांमध्ये शेतीसाठी महत्त्वाच्या आहेत। या करारादरम्यानच दोन्ही देशांमध्ये कायमस्वरूपी सिंधू आयोगाची स्थापना करण्यात आली, ज्याची दरवर्षी बैठक होते।